आता शिवगर्जना पथक असेल किंवा ढोल पथक, म्हणजे पुण्यातल्या जे काही ढोल पथक आहे सगळ्यांसाठी, म्हणजे पुनीतदादा बालन यांनी हो, पण म्हणजे बरेच वर्ष झालं ते सगळ्या हो, इव्हेंट हा गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून ते हं, प्रयत्न करतात. हो, यावर्षी पण त्यांनी जे काही ढोल ताशा पथक जे लावतील हो, त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे. हो. तर त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ते काम व्यवस्थित करतात. गणपतीचं काम ते चांगलंच काम आहे. बरोबर आहे. म्हणजे पथकांना मदत करतात ते आता 100% आम्हाला आवडलेलंच आहे ते. हं, हं, हं. आपल्या प्रत्येक पथकाला मदत करतात. अच्छा, अच्छा. दरवर्षी अ, प्रत्येक पथकाला मदत वगैरे करतात. काही पथकांचं असतं ते मदत घ्यायची नाही घ्यायची ते त्यांचा बरोबर प्रश्न आहे. हां, असतो. हां, हां. पण जी खरंच लहान पथकं आहेत त्यांना उभं गरज असते. करण्यामागचा उभं त्यांचा करण्या उभारी वाटा महत्वाची खूप आहे. मोठा आहे. त्यांच्यामुळे जरा जास्त बरोबर. उभारी मिळाली त्यांना. येस, येस, येस. हो, त्या मागच्या पुरामध्ये जे वाहून गेलेत ना, त्यावेळेला प्रत्येकाला वाद्य मिळालेली आहेत. म्हणजे ओके. पुनीत दादांनी त्यांना घेऊन दिलीत. प्रत्येक पथकाला 40-40 वाद्य. बरोबर. आता सगळं एवढं तुमचं म्हणजे खरंच ऐकण्यासारखं आहे. तर याच्यामध्ये इतर पथकं म्हणजे आपण कधी-कधी काय होतं आपल्या याच्यामध्येच रमतो. हो, तर बऱ्याच वेळा थोडंसं आपल्याला ट्रॅकच्या बाहेर जाऊन, की इतर पथकं काय करतायत? हो, त्यांचं नक्की काय काम चालू आहे? हो, ते एकमेकांबद्दल कसे एक हे आहे म्हणजे प्रतिसाद देतात हां. किंवा भावना तुमच्या एकमेकांच्या कशा चांगल्या आहेत? तर तुम्ही ते कसं हे करता? म्हणजे बद्दलच्या तुमच्या भावना असतील, कामाविषयी तळमळ असेल, हो. तर त्या कसं व्यक्त होता तुम्ही? तसं व्यक्त होण्यासारखं तर सगळी मित्र पथकच आहेत. आता एक ठराविक पथकांची नावं घेतली तर मग आमचं नाही घेत. आज हां, त्यापेक्षा शाळेची जी आहेत स्वरूप प्रबोधिनी, ज्ञान प्रबोधिनी, रमणबाग, श्रीराम बरोबर. पथके, ही पथकं म्हणजे हं. त्यातल्या त्यात पूर्वीपासून आमचे सगळ्यात जास्त जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हो, हो. पूर्वीपासून. ते अजून पण आमचं बोलणं होतं. कधी पण मला जर कधी काय अडचण आली, हं. तर गणेश गुंड म्हणून रमण बागेमध्ये ताशा वादक आहेत. अच्छा. मी त्यांच्याकडून माहिती घेतो, की इथून पुढे असं झाले, सर काय करू? बरोबर, तर बरोबर. ते मला मार्गदर्शन करतात नेहमी नाही आणि त्या बाबतीत. पुण्यातली किंवा आपल्या गावाकडे आता मी सासवडचा आहे. आम्ही हो, पण काय करतो, आमच्याकडचे सासवड किंवा तालुक्यातले बरीच हो, लोकं फलटण, पंढरपूरपासून लोकं येतात पुण्यातले गणपती पाहायला. मग त्यातलं एक विशेष म्हणजे मिरवणुकीसाठी. हो, जे ढोल पथकं जे आहेत सगळीच, म्हणजे ज्ञानप्रबोधिनीपासून तर हो. सगळेच ऑल ओव्हर. ज्ञानबळ. तर ते हे पाहण्यासाठी येत आहेत. तर त्यांनाही गावाकडे समजा एखाद्याला ढोल पथक, समजा मी सासवडचा आहे, आमच्याकडे शिवरुद्र पथक आहे हो, चांगलं आणि बरीच अशी. तर ते काही लोकांना समजा नवीन पथक सुरू करायचं असेल, हो. तर त्याबद्दल तुमचं काय नियम अटी आहेत का? किंवा कसं केलं पाहिजे पुढे काम? आणि पथकं सुरू करण्याबद्दल नियम अटी नावाचा प्रकार नाहीये. हं, हं, हं. ती पथकं सुरूच व्हायला पाहिजे. बरोबर. प्रत्येक मुलांनी ना घरातल्या एकाने तरी जाऊन ढोल, ताशा काहीतरी ध्वज तर कंपल्सरी करणेच करणे. तुम्ही बरोबर. ताशा वाजवू नका, ढोल वाजवू नका. ध्वज कंपल्सरी करणे. त्यांनी व्यवस्थित फरक पडतो. आणि त्यांना काय अडचण असेल, काय माहिती हवी असेल, काय बरोबर. मदत करायची असेल, तर आम्ही 100% कधी हजर आहे. ती करण्याशिवाय करण्याबद्दल तर कायम सगळ्यांच्या सोबतच आहे. आता हे जे काही गणेशोत्सव येतो, त्याच्या आधी तुम्ही 2-3 महिने काम करता. 2 महिने. तर एक अध्यक्ष म्हणून तुम्ही जे कुटुंब प्रमुख आहात, हो. तर तुमची नक्की जबाबदारी काय असते, की जी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे ढोल उतरेपर्यंत? त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी म्हटलं तर खूप जास्त मोठी जबाबदारी. ते 6 वर्षाच्या मुलापासून तर कुलकर्णी काकांपर्यंत मी जसं म्हणलो, हं, हं. यांना सांभाळून घेणं, त्या प्रत्येकाचा औरा वेगळा असतो. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. आणि आता घर म्हणलं की भांड्याला भांडं लागणार, भांडणं होणार. ती चालूच असतात प्रत्येक पथकातील. ते थोपवणं हे सगळ्यात मोठं काम असतं. त्याच्यातून पण आमच्या पथकामध्ये एवढं नसतं. पण मुलांना सोबत एकत्रित काम करायला लावणं हे मी कायम येता-जाता ओरडून म्हणा, समजून म्हणा, वेळेला आता ती जवळची त्यांना शिव्या घालूनही चालतं काम. त्यांना सवय आहे. पण त्यांना सांभाळून घेणं आणि तिथून असं आपण पुढं आपल्या पथकाला जेवढा कमी वादात आणि आनंद जेवढा घेता येईल. हं, हं. 40 दिवस आपण सोबत असतो. बरोबर आहे. 40 दिवस आनंदाने राहा, या, वाजवा, हं, हं. घरी जा आनंद बरोबर घेऊन. आहे. याच तत्वावर चालतो आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे म्हणून ते चाललंय. नाही पण तुमच्या व्यवस्थित. विश्वासावर घरचेही लोकं तेवढे 2-2 घरची महिने लोकं तुम्हाला पाठवतात. पाठवतात. त्याच्यासाठी आपण स्वतः स्टँड घ्यावा लागतो. हो, हो. काही गोष्टी आहेत ज्यांना हं. माझा विरोधच असतो. म्हणजे ही गोष्ट चालत नाही तर नाही. आमच्या पथकामध्ये वादन करताना च्युइंगम खाणं पण अलाउड नाहीये. बरोबर. वादन करताना पाणी बाटलीने पिणं पण अलाउड नाहीये. त्याला कारणं आहेत. हं, हं, हं. वादन करताना पाणी पिल्यावर तो त्रास होऊ शकतो अचानक बरोबर, पाणी बरोबर. पिल्यावर. वाद्य सोड, बस, पाणी पी आणि मग येऊन परत वाजव असं असतं. आता हल्ली काय होतं बऱ्याच वेळा सोशल मीडिया जो आहे, Instagram, रील्स किंवा हं. Facebookच्या माध्यमातून लोकं म्हणजे काही-काही लोकं फक्त प्रसिद्धीसाठी हां, ढोल येतात ना. किंवा फक्त बांधून हे हो, करतात आहेत. आणि काही लोकं खूप काम करून बी काही जास्त पुढे येत नाहीत. नाही. तर त्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? ते ते आमच्याकडे एक सर्कल ऑफ ट्रस्ट नावाचा प्रकार आहे. हां, हां. सर्कल ऑफ ट्रस्ट आहे ना, ही खालची सगळी कामं करतात. बरोबर. हां. म्हणजे 5ला सराव सुरू व्हायचा आहे. हं, हं.
तर ती 4ला तिथं हजर असतात पथकात. बरोबर. ते खालचा मांडव झाडून घेण्यापासून, सगळी वाद्य तयार करण्यापासून, सगळं मेंटेनन्सचं काम होतं. टेम्पो भरण्यापासून. हा माणूस कधीच पिक्चरमध्ये नसतो. बरोबर आहे. टेम्पो भरणारा, मिरवणूक संपल्यानंतर सगळी हो, वाद्य पडद्यामागचे आवरणारा. बरेच असे लोक आहेत ही तसे. अशी बरीच लोक आहेत. हम्म. आणि जे म्हणजे आता जे म्हणतात ना तुम्ही फोटो काढले त्यांना डिस्प्ले वादक हो म्हणतात. हो हो. ते डिस्प्ले वादकांचं ते फोटो काढलेले आणण्यापूर्वी ते कळतात. हम्म. स्टॅमिना नसतो त्यांच्यामध्ये. बरोबर बरोबर. एक तास अर्धा तास वाजवले की ज्यांना खरंच आवड आहे, आणि हम्म. माझं खरंच म्हणणं आहे, ज्यांना खरंच आवड असेल ढोल वाजवायची तरच त्यांनी पथक जॉईन करावं. बरोबर आहे. हा, म्हणजे फक्त आता उगाच वर ते करण्यात काही त्याला म्हणजे ते हो, आनंद तुम्हाला घेता येणार नाही. आनंद ना एका त्याच्यामध्ये सेल्फीसाठी किंवा एका रीलसाठी हो, ढोल पथक नाहीये. ढोल पथक नाहीये. बरोबर आहे. ढोल पथक हे एक म्हणतो ना आपलं घरच आहे. एक एक प्रकारे साधन आहे मला वाटतं ते. साधन पण आहे आणि घर आहे. आणि ते कुटुंबच आहे शेवटी. त्या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ देणं हम्म. हे प्रत्येकाची जबाबदारी. ती एकटी ललित पवारची जबाबदारी नाही. बरोबर आहे. ही प्रत्येक सगळ्यांची हो, जबाबदारी. सगळ्यांची जबाबदारी. त्यांनी ती पूर्ण करावी. माझी तरी प्रामाणिक इच्छा असेल. मी तर प्रयत्न करतो मुलांच्या मनावरती रुजवायचं. बरोबर. ते आम्हाला पहिल्यापासून जे जुन्यांनी रुजवलंय ना, हो की हो. अरे आपलं पथक आहे असं, हे असंच करायला पाहिजे, ते तसं आपण ते करायचा प्रयत्न आहे. मुलांना पण शिकवायचा आमचा प्रयत्न आहे.